देशमुख मुद्दाम करताय का? 100% मुद्दाम करत असेल. मी बोलल्यावर बरं असं घोरण्याचा आवाज वाटतो. घोरण्याचा आवाज आहे का रणगाड्याचा आवाज आहे? 10 वाजले तरी अजून घोरायचं यांना. बसली अभ्यास करत सकाळपासून. नाही आता मी त्यांना शांत करून दाखवतेस. देशमुख घोरू नका. घोरू नका. अभ्यास करता येत नाहीये मला. डिस्टर्ब होत आहे. काय परेड चालू आहे? काय चाललंय? काय चालू तुमचं घोरणं चाललंय कळलं? जोर जोरात घोरत होता तुम्ही. भारतातले टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना. आर्किटेक्ट घोरू शकत नाहीत का? तुम्ही जरा जास्तच घोरत होता कळलं? आणि हे घोरण्याची कॉम्पिटिशन लावली ना तर त्या लिस्ट मध्ये सुद्धा तुम्ही टॉपर असाल. थँक्यू थँक्यू. काय काय तुमचं कौतुक नाही करते मी तुमची. करा ना कौतुक कधीतरी करा. शिका थोडं कौतुक करायला. जाऊ दे. काय आज क्लासला सुट्टी घेतात काय? मी क्लासला सुट्टी घेत नाहीये. माझ्या क्लासला सुट्टी आहे आणि तरी सुद्धा मी घरी असून सुद्धा मी अभ्यास करतेय सकाळपासून. व्हेरी गुड. तुम्ही एवढं मनावर घेतलंय. मला पार्किंग मध्ये तुमच्यासाठी एक जागा रिकामी करावी लागेल. का? काय एवढा अभ्यास करताय. उद्या कलेक्टर व्हाल. परवा तुमची लाल दिव्याची गाडी येईल. पार्किंग मध्ये जागा पाहिजे ना. एक मिनिट. तुमची लाल दिव्याची गाडी आल्यावर तुम्ही गरीबाच्या गाडीत बसणारच नाही. पण हरकत नाही. बायको कलेक्टर असल्यावर नवऱ्याला तहसीलदार असल्याचं तरी फील येईलच. ओके नाही? ओके नाही? मॅनेजर कशाला फोन करतो एवढे सकाळ सकाळ? घड्याळात अख्खे 10 वाजलेत हे सांगायला तुमचे शिंदे मॅनेजर तुम्हाला कॉल करत असतील. उचला. अहो 10 वाजले. तुम्ही मला उठवलं का नाही? एक मिनिट. मी कसं उठू तुम्हाला? हा तुम्ही मला काही सांगितलं होतं का? तुम्हाला लवकर ऑफिसला जायचं. तुमची मीटिंग वगैरे काही बोलला होता मला? नाही ना. आणि मुळात रात्रभर असं तोंड उघडं ठेवून घोरत होता तेव्हा काही कळलं नाहीये. कसल्या तो तुम्ही पहाटेपासून अभ्यास करताना मला उठवला असता. तुमचा अभ्यासही झाला असता. माझी मीटिंग पण झाली असती. फार वाईट आहात तुम्ही. व्हेरी बॅड कलेक्टर. तुमची पार्किंगची जागा कॅन्सल. अहो माझी पार्किंगची जागा बाजूला ठेवा. तुमची मीटिंग. उचला ना तो फोन. तुम्ही थांबला तर उचलणार ना. थांबा. हॅलो शिंदे. मी आज वर्क फ्रॉम होम. तुमच्याशी नीट. मी ऑफिसला येणार नाही. वर्क फ्रॉम होम आहे. मी ऑनलाईन करतो मीटिंग. मी ना आर्किटेक्ट बनवलंय काय नाही. एक मिनिट. मी का आवडते यांचा पसारा? पार्थ देशमुखांचं ब्लँकेट. पार्थ देशमुख बघतील काय करायचं ते. मी आपल्या माझ्या अभ्यासावर फोकस करते. रोजच अशी माझी गुड मॉर्निंग होईल आणि मी त्या काव्याची बॅड मॉर्निंग करेन. करशील. नक्की करशील. मला खात्री आहे रम्या. तुला खरं सांगू मी तुझा आत्ताचा अवतार बघून ना मला असं वाटतंय की तू एका टीव्ही सिरियलची वॅम्प आहेस. टीव्हीला आग लावणारी. नाही आई. आता ही फक्त आग लावणारी रम्या नाही. वणवा पेटवणारी रम्या आहे. आणि लवकरच काव्याच्या आयुष्यात मी तो वणवा पेटवणार. त्याचा असा भडका उडेल ना की तिची बहीण नंदिनी सुद्धा तो विझवू शकणार नाही. आधी मी त्या काव्याकडून तिचं ध्येय हिसकावून घे आणि मग तिची बहीण. कानाखाली न मारता सुद्धा वळ कसे उठतात ते दाखवून देईन मी त्या नंदिनीला. गुड मॉर्निंग नंदिनी. गुड मॉर्निंग. अरे वा डोसे छानच. प्रत्येक सासूला ना अशी सून मिळायला हवी. सासूच्या मनातलं ओळखणारी. मी तुमच्या मनातलं कसं ओळखणार? अगं काल आपण देवळात गेलो होतो ना. त्या देवळाच्या बाहेर एक अण्णा डोसे विकतो. बरीच वर्ष मी आणि विक्रम त्या देवळात गेलो ना की बाहेर येऊन अण्णाकडचा डोसा खाल्लाच पाहिजे. रवा साधा डोसा, मैसूर मसाला डोसा खूप आवडतो आम्हाला. कधी कधी तर हे काय म्हणायचं माहिती ना, मानिनी जरा देवळात जाऊया का? तेव्हाच मला कळायचं यांना काय देवळात वगैरे जायचं नसतं ग. थोडक्यात काय डोसा खायची इच्छा झालेली आहे. पण मी तुमच्या मनातलं ओळखलं कसं काय? मला कळलं नाही. अगं असं काय करतेस नंदिनी? काल आपण त्याच देवळात जाऊन आलो ना. तेव्हा आपण बाहेर पडताना अण्णाकडच्या डोशाचा घमघमाट सुटला होता. तरीही मी तुला काही बोलले नाही. आपण डोसा खाल्लाही नाही कारण जीवाची काळजी होती. आपल्याला लवकर घरी यायचं होतं ना. आणि आज नेमके तू डोसे करतेयस असं म्हणतेय मी. अच्छा अच्छा असं. नंदिनी एक विचारू का? आजकाल घरातलं सगळं बदलून गेल्यासारखं मला वाटतंय. फार्म हाऊसवर तुम्ही गेलात आणि तिथून आल्यानंतर कोणीच पूर्वीसारखं वागत नाही. काव्या गप्प गप्प असते. तूही बऱ्याच वेळा उदासच असतेस. मिथुन भाऊजी सतत विचारत असा. कोडं सोडवताना सुद्धा मला एकही प्रश्न विचारत नाही. आणि जेव्हा
त्याचं तर काहीतरी वेगळंच सुरू असतं. एकटा पार्थच काय तो नॉर्मल आहे. नंदिनी, काही खुपतंय का तुझ्या मनात? हे बघ, काही असेल तर बोल ना. काही विचारायचं असेल तर विचार. खरंच विचारू? खरंच विचार. खेळात वजीर राहिलाच नाही तरी राजाला घेऊन बुद्धिबळाचा खेळ सुरू राहूच शकतो ना. काय खेळ लावला जीवा तू स्वतःशी, काव्याशी, नंदिनीशी? तुला फार्म हाऊसवर समजावून सांगितलं तरी तुला कळत नाही. आणि तुझं म्हणणं कुत्र्याच्या शेपटीसारखं झालं. किती सरळ करायचा प्रयत्न केला पण वाकडच. आता बघ, आधी फोडायचं नंतर जोडत बसायचं. तुला किती वेळा सांगितलंय मी तोडलं नाहीये, नंदिनीकडून तुटलाय. अरे पण जीवा, हे नाही जोडलं जाणार. कुठल्याला गिफ्ट आणि तुटल्याला मग नाही जोडणार कधीच. कळलं? मुळात मी म्हणतो आपण जोडण्याचा का प्रयत्न करायचा? सांग ना, का करायचा? आय डोंट लाईक दिस जीवा. कळलं? तुला काय दोघी बहिणी पाहिजेत का तुझ्या आयुष्यात? सांग ना. तुला कुणाचा एकाचाच हात धरावा लागेल. तसं नसतं रे ते फिल्म मध्ये, नाही का, हिरोच्या कुशीत एक हिरोईन असती, दुसरी जाती म्हणून तिचा पण हात धरतो. तसं नाही जमत रे. रिअल लाईफ मध्ये वेगळं रे, आपलं जग वेगळं आहे. तू समजून घे. मी म्हणतो काव्या पाहिजे कशाला तुला? सांग ना. तुला कळत नाही ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, पार्थची बायको आहे. समजत कसं नाही तुला? हे बघ काका, एक मिनिट. तुझ्या मनात असंच असेल ना की माझ्या मनात काव्या नाहीये, एक काम कर, देवासमोर चल, शपथ घे, बोल, ओरडून बोल की काव्या माझ्या मनात नाही. खोटं बोललं तर माझी जीभ झाडेल. बोल. हेच म्हणतोय मी. तुझं म्हणजे असं झालं की समजत नाही बात कोण चिल्लाते आधी राहतो. अरे काय बोलतो, काय करतो, तुझं तुला कळत नाही? एवढा चांगला पोरगा तू, एवढी चांगली नंदिनी सारखी बायको मिळाली तुला, तू मागे वळून का बघतोय? झालं गेलं ते सोडून दे. खेळ सुरू राहूच शकतो ना. हो, खेळ सुरू राहू शकतो. राजा खेळातून बाहेर पडला तर खेळ सुरू राहू शकत नाही. पण वजीर जर का बाहेर पडला तरीही खेळ सुरू राहू शकतो. राजा जिंकूही शकतो. बरोबर बोललात तुम्ही. राजाचा खेळ सुरू राहूच शकतो, पण राजाच खेळातून बाहेर पडला तर वजिरासाठी खेळ संपला. हो ना. नंदिनी, काय झालंय? नीट सांगशील का? काय नाही, खेळ संपलाय. असं एका महिन्यात संपवू? वर्षभराचं प्रेम असं एका महिन्यात संपवून टाकू? अरे आठवणी आहेत ना त्या, पुसायला वेळ लागेल. असं कसं लगेच संपवता येईल? मी प्रयत्न करतोय, माहितीये ना तुला, मूव ऑन होतोय. तुलाच मी फार्म हाऊसवर सगळे गिफ्ट जाळून टाकायला सांगितले होते ना, जाळलेस ना तू. आता हँडमोल्ड पडताना बघितला तो फुटला, मला आठवण आली यार. वेळ लागेल ना यार, वेळ द्या ना थोडा. मला माहितीये मी नंदिनीशी चुकीचा वागतोय आणि त्यासाठी मी तिला सॉरी म्हणेन. तुम्हाला काव्याचं दुःख दिसतंय, नंदिनीचं दुःख दिसतंय, तिला होणारा त्रास दिसतोय, पण मला होणारा त्रास तो कुणालाच दिसत नाहीये. वेळ द्या ना मला. नेमकं तुला कशासाठी वेळ हवाय देऊ? तुझं आणि काव्याचं नातं जगासमोर आणण्यासाठी का काव्याचं प्रेम कायमचं विसरण्यासाठी? मला फक्त इतकंच कळतंय की काव्याला अजून त्रास होता कामा नये, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, कामात दोघांमुळे ना नंदिनीला त्रास होता कामा. कारण मला माहितीये या वर्षभरात जितकं प्रेम काव्याने माझ्यावर केलंय ना, त्याहीपेक्षा जास्त प्रेम नंदिनीने माझ्यावर केलंय, आणि तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी ना मधल्यामध्ये अडकलोय. काय करू काहीच कळत नाहीये मला. माझी अवस्था ना या हँडमोल्डच्या तुकड्यांप्रमाणे झाली. रोज माझ्या मनाचे तुकडे होत आहेत आणि ते दिसत मात्र कोणालाच नाही. वा वहिनी, काय फक्कड चहा झालाय. थांबा, अजून एक घोट घेतो, बघतो कोणी केला ते, ओळखतो की नाही बघा. वा, नंदिनी ना, आय लाईक दिस. कुठे मॅडम? हे काय डोसे करते? बरोबर. गुड मॉर्निंग काका. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज काय एकदम एवढी खुश आहेस? सगळं मनासारखं व्हायला लागलं ना की मज्जा येते मला. रम्या, नेमकं काय व्हायला तुझ्या मनासारखं? कशाची मजा येते? ऑफिसमध्ये छान मीटिंग होत आहेत, क्लायंटचा छान रिस्पॉन्स येत आहेत, म्हणून मज्जा येते असं म्हणायचं होतं मला. नक्की ना? हो मामी, तू असं का विचारतेस? आजकाल या घरात कुणाच्या मनात काय चालू आहे हे कळेन असं झालंय मला.
काय झालं मामी? तुला कुणी काही बोललं का? किंवा तुझ्यापासून कुणीतरी काहीतरी लपवतंय असं वाटतंय का तुला? रम्या यात सगळ्यात तू नकोच पडूस. हा, तुला ऑफिसला जायचं ना, ऑफिसला जायच्या आधी डोसे होतात गरम गरम, खाऊन जाशील हा? नाही नको, उशीर होतोय. पार्थ आला की लगेच निघू आम्ही. पार्थ येणार नाहीये. तू म्हणजे आता तू ठरवणार का पार्थने कुठे जायचं आणि कुठे नाही ते? अगं ऑफिसला जायचंय आम्हाला, खूप काम असतं आम्हाला तिथे. माहितीये मला. आणि मुळात पार्थने काय करायचं काय नाही करायचं हे मी का ठरवू? त्याने जस्ट मला रिक्वेस्ट केली की तुम्ही बाहेर जा आणि रम्याला एक निरोप द्या. तो निरोप द्यायला आली मी. ते जस्ट उठले, अजून त्यांची अंघोळ पण नाही झाली. काय 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 झालं? त्यांनी तुझ्यासाठी निरोप हा दिलाय की तू पुढे हो आणि मीटिंग सुरू कर, धर्माधिकारींबरोबरची मीटिंग. हो, पण त्या मीटिंगला पार्थने हजर असणं महत्वाचं आहे. त्यांनी हेही सांगितलं होतं की ते ऑनलाईन ती मीटिंग अटेंड करतील. काव्या, कसं काय उशिरा उठला? म्हणजे जनरली असं होत नाही. मलाही काही आयडिया नाहीये काकू. ऍक्च्युली काल रात्री त्यांनी माझ्यासाठी कॉफी केली होती. मी अभ्यास करत बसले होते. मी काय नाही प्याले ती कॉफी. माझी कॉफी मी त्यांनाच दिली प्यायला. पण झालं उलट. 2 कप कॉफी पिऊन सुद्धा ते ढाराडूर झोपलेत. मी रात्रभर अभ्यास करत होते. म्हणजे माझा प्लॅन पूर्ण फसला. मला तर वाटलं होतं की सगळं माझ्या मनासारखं झालं. रम्या, काय कसला एवढा विचार करतेस? ऑफिसला जायला उशीर होत होता ना तुला. आता पार्थ येत नसला तरी तुला जावंच लागेल ना. हो, हे काय निघतेच आहे. काव्या, मी पार्थसाठी केला होता चहा, पण त्याला अजून वेळ आहे. हा गार होईल. मी त्याच्यासाठी करते नंतर. तुला हवाय? नाही थँक्यू काकू. मला ऍक्च्युली थोडी कॉफी प्यायची होती. मी माझ्यासाठी कॉफी करते. मी करून देते तुला कॉफी. तू एक काम करतेस का? हा चहा निदान जीवाला तरी दे. काय ग, चहा जीवाला देतेस का प्लीज? मी हो तू. वहिनी मी काय म्हणतो, मी नेऊन देतो जीवाला चहा, लगेच देतो. तुमचं काय आहे? तुम्ही चहा पिताय, हातात टोस्ट आहे. बसा ना तुम्ही. देईल काव्या. वहिनी पण मी लगेच देऊन येतो ना. मिथून भाऊजी, एवढं काहीच नाहीये. बसा. काव्या, देशील ना प्लीज? दे ग. मी पटकन छान कॉफी करते तुझ्यासाठी. तुम्ही बसा, तुमच्यासाठी डोसे आणते. स्वागत